नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद वीर सर, इन्फिनिटी स्पर्धा अकॅडमी पुणे अंतर्गत आपण महावितरण ज्युनियर अकाउंटंट म्हणजेच ज्युनियर असिस्टंट म्हणजे अकाउंटंट पदासाठी एग्जाम जे आहे त्याच्या संबंधित अति महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहेत, संभाव्य क्वेश्चन्स, यासाठी आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आणि या टेस्ट सिरीज मधला आजचा हा आपला 13 नंबरचा सेशन चालू आहे। आपण प्रत्येक सेशन मध्ये एक साधारणतः 20 क्वेश्चनच्या आसपास क्वेश्चन्स घेतोय आणि त्याची डिटेल मध्ये एनालिसिस जे आहे विथ ऑप्शन करेक्ट कोणता आहे, कसं ओळखायचं वगैरे हे आपण पाहतोय। तर आज आपण बेसिक अकाउंटिंग जे आहेत तर त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स पाहणार आहोत। अगदी कन्व्हेन्शन्स, त्याचबरोबर डेप्रिशिएशनच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, त्याचबरोबर सिंगल एंट्री वगैरे, याच्यामध्ये सगळ्यांच्याच एकूण 11वीतलं जे सिलेबस आपण म्हणतो म्हणजे थोडक्यात बेसिक अकाउंटिंग जे आहे या संबंधित किंवा त्याच्या रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत। तर सुरुवात करूयात आपण सेशन 13 क्वेश्चन नंबर 1 पासून। हे एक एक क्वेश्चन्स आपण आता पाहतोय। बघा, समोर तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन दिसेल। द कॅश प्राइस ऑफ मशीन इज 1,20,000 and its higher purchase price is 1,50,000 to be paid in 5 equal installment। कलर चेंज करतो मी। 5 equal installment सांगितलंय, इयरली इन्स्टॉलमेंट। if a company purchases the machine on higher purchase basis, the amount of capital expenditure will be। आता याच्यात लक्ष द्या, काय सांगितले बघा, the cost price of machine is 1,20,000, त्या मशीनची मूळ किंमत जी आहे ते 1,20,000 and its higher purchase price is 1,50,000। हायर परचेस प्राइस याला एचपीपी म्हणतो आपण, एचपीपी आहे 1,50,000। 5 इक्वल इयरली इन्स्टॉलमेंट मध्ये हे पेड करायचं आहे। इफ कंपनी परचेस मशीन ऑन हायर परचेस प्राइस बेसिस, जर कंपनीने ही मशीन हायर परचेस बेसिसने घेतली तर द अमाउंट ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर विल बी, तर तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचर यातली अमाउंट कोणती असली पाहिजे किंवा असेल हे काढायचंय। तर हा क्वेश्चन मिक्स स्वरूपात म्हणता येईल, म्हणजे हा 12th 11th आणि एफवाय मध्ये हायर परचेस सिस्टीम अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम नावाचा एक टॉपिक आहे सेकंड सेशन मध्ये, सेकंड सेमिस्टर मध्ये। तर याच्या तिन्हींचा पण थोडासा तुम्हाला याचा अभ्यास असला पाहिजे। मेन आधी तुम्हाला याच्यात लक्ष द्या, हायर परचेस सिस्टीम म्हणजे काय तर ते समजून घ्या। हायर परचेस सिस्टीम याचा अर्थ अशी सिस्टीम की ज्या सिस्टीम मध्ये ऍक्च्युअली बघा, कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला 2 टाइप्स माहिती आहेत, एक कॅश ट्रान्झॅक्शन, सेकंड क्रेडिट ट्रान्झॅक्शन। द कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, द ट्रान्झॅक्शन इन विच ऑल कॅश पेड और रिसीव्ड इमिडिएटली ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड कॅश ट्रान्झॅक्शन। आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन चा अर्थ काय होतो, कॅश ऑल कॅश नॉट पेड और रिसीव्ड इमिडिएटली ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन बट आफ्टर सम टाइम इट इज पेएबल और रिसिवेबल। म्हणजे ट्रान्झॅक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस इमिडिएटली पैसे देण्याची किंवा घेण्याची मिळण्याची शक्यता नसते, तर काही कालावधीनंतर, काही वेळेनंतर ती रक्कम दिली किंवा घेतली जाते, त्या ट्रान्झॅक्शनला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतो। पण दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये बघा काही प्लस मायनस पॉइंट आहे। सेलरच्या दृष्टीने सेलरचा प्रयत्न असतो नेहमी की ट्रान्झॅक्शन हे कॅशने असावेत। कस्टमरच्या दृष्टीने विचार केला तर त्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी सवलत मिळावी, फॅसिलिटी मिळावी क्रेडिटची म्हणजे उधारीची, म्हणून त्याला वाटतं की ट्रान्झॅक्शन क्रेडिटने असावेत। पण याच्यात रिस्क पण आहे। कॅश ट्रान्झॅक्शनचा ड्रॉबॅक आहे की समजा मोठी अमाऊंट असेल तर आपण एकदम एवढी अमाऊंट ऍट अ टाइम कॅश देऊ शकत नाही। जसं की घर वगैरे जर असेल किंवा काही मोठ्या मशीन्स वगैरे घ्यायच्या असतील की ज्याच्या प्राइसेस ह्या लाखामध्ये असतात, एवढी रक्कम आपण ऍट द टाइम ऑफ इमिडिएटली म्हणतो आपण ट्रान्झॅक्शन घडल्या कॅश देऊ शकत नाही। आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा त्याचा ड्रॉबॅक असा आहे की जर क्रेडिटनं ट्रान्झॅक्शन सगळेच केलं तर सेलरच्या दृष्टीने रिस्क आहे। म्हणजे दोन्हींचं मध्य साधण्यासाठी ही सिस्टीम आहे हायर परचेस सिस्टीम। यामध्ये काय केलं जातं तर सम अमाऊंट जे आहे, काही अमाऊंट ही ज्याला आपण म्हणू शकतो की डाऊन पेमेंट याप्रमाणे ज्यावेळेस असेट परचेस करतो आपण त्यावेळेस ती दिली जाते किंवा घेतली जाते, आणि बाकीची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मात्र काय केली जाते, इन्स्टॉलमेंट मध्ये पेड केली जाते। या सिस्टीमला आपण हायर परचेस प्राइस म्हणतो। तर याच्या संबंधित लक्ष द्या, हा क्वेश्चन आहे। जर समजा एखादी मशीन आपण जर कॅशने घेतली असती, कॅश म्हणजे कॅश प्राइस म्हणून आपण, तर ती मशीन आपल्याला 1,20,000 मिळेल। ओके, पण जर ती मशीन आपण हायर परचेस प्राइस सिस्टीमने घेतली तर आपल्याला ही रक्कम त्या मशीनची प्राइस किती जाते, 1,50,000।
इथे जे काय ऍडिशनल वाढलेले जे 30,000 आहेत, हे जे वाढलेत त्यालाच काय म्हणतात, इंटरेस्ट. ही रक्कम जी वाढलेली ती कशामुळे वाढलेली, इंटरेस्ट. आपण बघतो गाडी वगैरे आपण घेत असेल समजा 4 व्हीलर वगैरे, तर रोखीने घेतली तर काही अमाऊंट आपल्याला स्वस्तात मिळते. ती जर समजा आपण हायर परचेस सिस्टमच प्रकार मानला जातो, बँकेचं लोन वगैरे घेतो आपण, तर तिथं इंटरेस्ट पेड केल्यामुळं आपले इन्स्टॉलमेंट सगळे जर टोटल केले, आपण काउंटिंग केलं तर आपली एक्स्ट्रा रक्कम गेलेली असते. त्यामुळे कॅश प्राइस पेक्षा जी जास्त प्राइस दिली जाते त्याला म्हणलं जातं इंटरेस्ट. म्हणून या एक्झाम्पल मध्ये त्यांनी सांगितलंय, जर समजा कॅश प्राइसने न घेता हायर परचेस प्राइसने जर ती असेट्स परचेस केली तर आपल्याला थोडक्यात 1,50,000 रुपये एवढे अमाऊंट द्यावे लागणार आहे. ऍक्च्युली आपल्याकडे मशिनरी येणारे फक्त 20,000 रुपये, 1,20,000ची, पण आपल्याकडून गेले 1,50,000, म्हणजे 30,000 जे एक्स्ट्रा गेलेत, ओके, ते जे एक्स्ट्रा आहेत ना इंटरेस्टचे, आणि इंटरेस्ट हा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे, कारण याच्यातून आपल्याला कुठलाही बेनिफिट मिळणारा नाही, याच्यातून कोणताही बेनिफिट आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे कॅश प्राइस जी आहे ना तीच ऍक्च्युली फक्त काय असते तर कॅपिटल एक्सपेंडिचर असतात. त्याला काय म्हणतात, कॅपिटल एक्सपेन्सेस. कॅपिटल एक्सपेन्सेस याचा अर्थ ते त्याच्यातून बेनिफिट जो आहे तो लॉंग टर्म मिळणार असतो. म्हणजे थोडक्यात असेट्स प्राइस परचेस केले असेल तर त्याला कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणतात. त्यामुळे या एक्झाम्पल मध्ये कॅपिटल एक्सपेन्सेस जे आहे ते फक्त 1,20,000 असणार आहे. 30,000 हे रेव्हेन्यू आहे, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला करेक्ट आन्सर याचं मानलं जाईल 1,20,000. नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन. अ क्रिकेट क्लब has 50 members and each member pays 200 as monthly subscription. इथं फुल स्टॉप आहे ऍक्च्युली. पुढे दिलंय 5 members paid advance subscription for the financial year. हा पण फुल स्टॉप येत आहे 1994-95 and 10 members failed to pay subscription for the year 1993-94. The amount to be created as subscription to income and expenditure account would be. आता एक लक्षात असा त्यावेळेस क्वेश्चन येतो. आता हा क्वेश्चन म्हणजे आपण आज नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न जो आहे 12th मधला टॉपिक त्याच्यावरती पण हे क्वेश्चन्स आहेत. सबस्क्रिप्शन जे आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला लिहिले जातात. सबस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला वर्गणी जे मिळते ते, आणि हा रेव्हेन्यू इन्कम आहे त्यामुळे तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केला जातो. तर कोणती अमाऊंट इथं लिहिली गेली पाहिजे असं सांगितलंय. एक लक्ष द्या, हा समजा इन्कम अँड एक्सपेंडिचर, तर याच्यातल्या क्रेडिट साईडला इन्कम साईडला लिहित असताना काय लिहितात तर आधी सुरुवातीला बाय सबस्क्रिप्शन असं लिहिलं जाईल. आता हे सबस्क्रिप्शन लिहित असताना तुम्हाला अमाऊंट जी आहे ती ऍक्च्युली या वर्षी किती मिळाली रिसीट साइड वरून लिहिली जाते. त्यानंतर मग ऍडजस्टमेंट केल्या जातात आणि फायनल अमाऊंट जी आहे ती आउटरला लिहिली जाते. तर इथं हाच क्वेश्चन विचारलाय की द अमाऊंट टू बी क्रेडिटेड, म्हणजे या अकाउंटला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला अमाऊंट सबस्क्रिप्शनची किती लिहिली पाहिजे. तर असं जर तुम्हाला दिले असतील मेंबर्स किती आणि प्रत्येक मेंबर्स कडून किती मिळायचे हे जर माहिती असेल तर फायनल अमाऊंट काढण्यासाठी खालचा जो पार्ट आहे ना तो इम्पॉर्टंट नाही. हा तुम्ही नाही वाचला तरी चालतो, फक्त फर्स्ट सेंटेन्स लक्ष द्या, तेवढं वाचलं तरी सफिशियंट होतं. कधी पण ते लक्ष द्या, जर तुम्हाला समजा असे मेंबर्सची संख्या दिली असेल आणि प्रत्येक मेंबर्स कडून किती रुपये मिळणार आहेत हे जर दिलं असेल तर तीच फायनल अमाऊंट जी आहे सबस्क्रिप्शनची असते. त्यामुळे याच्यात क्लिअर आहे टोटल मेंबर्स आहेत 50 मेंबर्स, प्रत्येकाकडून 200 रुपीज जर मिळणार असेल तर अमाऊंट किती होईल याची डायरेक्ट तुम्ही इथं मल्टिप्लिकेशन जे आहे ते करू शकता 5 to the 10,000. आउटरला किती येणार आहे तर 12,000च येणार आहे. बाकी तुम्ही याच्यातलं कॅल्क्युलेशन हे खालचं जे आहे ना ते काही बघण्याची गरज सुद्धा नाही. त्यामुळे याचं आन्सर जे आहे ते असणार आहे 10,000. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. उलट कमी वेळामध्ये हे वाचन होतं, अशा वेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करून होतात. खालची गरज नाही, कारण ऍक्च्युली इथं तुम्हाला मूळ अमाऊंट किती रिसीटला मिळाले ते दिलेलेच नाही, त्यासाठी दिलेलं नाही त्यांनी. त्याच्यामध्ये मग हे 5 मेंबरची जे आहे पेड इन ऍडव्हान्स ते मायनस केलं जातं आणि हे 10 मेंबरची जे आहे ते प्लस केलं जाते आणि मग अमाऊंट ठरतात. पण मुळात तुम्हाला ही अमाऊंट देणं गरजेचे होते. जर ही अमाऊंट दिली असते ना तर आपण मग काय केलं असतं ते लक्ष द्या. डायरेक्ट सबस्क्रिप्शन दिलं असतं, जी अमाऊंट दिली ती त्याच्यामधून लेस केले असते आणि प्लस लेस काय केलेलं असते हे प्री रिसिव्ड इन करंट इयर, आणि म्हणजे किती केले असते आपण 5 मेंबरचे 200 प्रमाणे 1,000 आणि परत मग आणखी आपण हे जे आहे 10 मेंबरचे मिळालेलं नाही म्हणजे त्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणतात इन करंट इयर. आणि मग यावेळेस 10 into 200 अमाऊंट 2,000 ऍड केली असते. पण फायनली तोच विचार केला असता आपण
की 50 इंटू 200. मग काही गरज नाही हे मतलब बघण्यास सुद्धा, डायरेक्ट तुम्ही 50 इंटू 200 जे आहे ते आन्सर लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड बाय अ कल्चरल क्लब. हा सुद्धा क्वेश्चन परत नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्नच्याच रिलेटेड आहे. एक कल्चरल क्लब आहे, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेले. एक दिलेले स्टॉक ऑफ स्पोर्ट्स गुड्स 20,000 स्टॉक आहे. परचेस ऑफ स्पोर्ट्स गुड दिला 80,000. नेक्स्ट पुढे दिले ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड स्पोर्ट्स गुड्स सोल्ड ॲज स्क्रॅप, तर इथं विकलेला आहे किती स्क्रॅप मध्ये 500. क्लोजिंग बॅलन्स 30,000 दिलेला आहे. आणि मग क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे द अमाऊंट टू बी चार्ज टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अमाऊंट टू बी चार्ज टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ॲज स्पोर्ट्स गुड्स कंझ्युम विल बी. तर तुम्हाला इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला लिहायचं असं, म्हणजे ऍक्च्युअली या वर्षाचा एक्सपेन्सेस लिहिला जातो. तर हे तुम्हाला डायरेक्टली मी सांगतो, चार्ट मध्येच आपण बघूयात. हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या हा नॉमिनलचा टाईप असल्यामुळे डेबिट साईडला सगळे एक्सपेन्सेस लिहिले जातात, क्रेडिट साईडला इन्कम लिहितात. तर एक्सपेन्सेसच्या रिलेटेड म्हणून आपण फक्त एक्सपेन्सेसचाच पार्ट बघूयात. आता याच्यात मध्ये बघा, सुरुवातीला इथं तुम्हाला लिहिलं जाईल स्पोर्ट्स मटेरियल किंवा स्पोर्ट्स गुड्स. इथं काय विचारलं आपल्याला बघा, शब्द काय स्पोर्ट्स गुड्स. स्पोर्ट्स गुड्स कंझ्युम म्हणजे ऍक्च्युअली गुड्स किती यावर्षी यूज केला. कसं काढलं जाईल ते लक्ष द्या. सुरुवातीला स्टॉक ऑफ गुड्स घेतला, आता ओपनिंग स्टॉक आहे. हा ओपनिंग स्टॉक म्हणजे आधीचा असलेला स्टॉक सुरुवातीचा किती 20,000. त्यामध्ये प्लस नवीन परचेस केलेले जे आहे त्यामुळं स्टॉक आपला इन्क्रीज होणार. परचेसेस ते आहे 80,000 म्हणजे टोटल आपला झाला 1 लाख. बस टोटल स्टॉक किती झाला आतापर्यंत 1 लाख, कारण ओपनिंगला 20,000 नवीन घेतलेला 80,000. टोटल गुड्स झाला आपल्याकडे 1 लाखचा. पुढे दिले ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड स्पोर्ट्स गुड्स सोल्ड ॲज स्क्रॅप 500. तर विकल्यामुळे कमी होणार आहे. सोल्ड स्क्रॅप मध्ये विकलेला आहे काही गुड्स 500 रुपयाचा, तर हे राहिले आता 99,500. 1 लाख मधून 500 मायनस केले. पुढं क्लोजिंग बॅलन्स, आणि एवढं सगळं होऊन क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो किती आहे तर तोही लेस केला जातो. ओपनिंग जसा ऍड करता तसा क्लोजिंग काय केला जाईल लेस. क्लोजिंग बॅलन्स 30,000 हा शिल्लक आहे. म्हणजे ऍक्च्युली मग बघा, आपण 20,000 सुरुवातीला होता, नंतर 80 टोटल 1 लाख झाला, त्यातनं 500 विकला समजा, ठीक आहे. 99,500 एवढा राहायला पाहिजे. ओके, पण त्यातून शिल्लक किती 30,000 म्हणजे ते ऍक्च्युली आपण यावर्षी कंझ्युम केलेच नाहीत, वापरलेले नाहीत. अनयूज गुड्स जो आहे त्यालाच क्लोजिंग स्टॉक म्हणतात. मग त्यामुळे 99,500 मधून 30,000 गेल्यानंतर 69,500 हे जे काही गुड्स राहिला हा ऍक्च्युली आपलं काय असणार आहे या वर्षाचं कंझम्पशन असणार आहे. गुड्स कंझ्युम किती केला यावर्षी 69,500. आन्सर की ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अ ट्रेडर मेंटेन हिज बुक्स ऑफ अकाउंट्स ऑन सिंगल एंट्री सिस्टीम. परत लेसन आला सिंगल एंट्री सिस्टीमचा. मी आजचे बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहेत ते कॅल्क्युलेशनचे घेतलेत. सिंगल एंट्री सिस्टीम, नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न, आणि मग काही पुढे पण नंतर आहेत, मग ते मात्र कन्व्हेन्शनच्या रिलेटेड वगैरे आहेत. तर his books of accounting shows that his total purchases during the year were 90,000. परचेसेस किती वर्षभरातले 90,000. ऑफ विच ही रिटर्न गुड्स वर्थ ₹10,000. त्यातून मात्र 10,000 रुपयाचा गुड्स काय केला रिटर्न, म्हणजे ऍक्च्युली नेट परचेसेस आपले फक्त 80,000 चीच असणार. पुढं हिज क्रेडिट सेल्स वेअर 50,000 अँड कॅश सेल्स ₹80,000. त्याची क्रेडिट सेल्स आहे 50,000, कॅश सेल्स आहे 80,000. ऑफ द टोटल सेल्स गुड्स रिटर्न वेअर 30,000. टोटल सेल्स मधून 30,000 चा गुड्स रिटर्न गेला. तर टोटल सेल्स किती असणार ते पण लक्ष द्या. क्रेडिट सेल्स 50 आणि कॅश सेल्स 80 म्हणजे 1,30,000. त्यातून मायनस सेल्स रिटर्न म्हणतो आपण, तो जर गेला 30,000 तर 1 लाख राहणार आहे सेल्स. क्लोजिंग स्टॉक इज 12,000. क्लोजिंग स्टॉक किती सांगितली 12,000. हिज सेल्स ही सेल्स हिज गुड्स ऍट कॉस्ट प्लस 30. इथं हे थोडंसं मिस्टेक आहे, हे 33
33% असं पाहिजे, ते 33.3%. ओके, कॉस्ट प्लस 33.33% सांगितलंय, हीच ओपनिंग स्टॉक इज. आणि मग तुम्हाला याचे ओपनिंग स्टॉक विचारलेले आहे. तर बघा आपण आधी काय करूया, त्याचं सॉल्व्ह करताना कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढू. ऍक्च्युली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे तो आपल्याला नंतर मिळेल, ओपनिंग स्टॉकचे विचारलेले. मग आता हे सॉल्व्ह करताना काय करणार, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला असा आहे, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक, हा याचा फॉर्म्युला. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आता इथं आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जो आहे तो दिलेला नाहीये, तो नंतर आपण काढू. इज इक्वल टू, आधी इथं आपण काय करू बघा, ओपनिंग स्टॉक आपल्याला काढता येईल. कसं काढता येईल, ओपनिंग स्टॉक दिलाय तुम्हाला त्यांनी, तो इथं सांगितलेला आहे, परचेसेस ड्युरिंग 90,000 ऑफ विच रिटर्न 80,000 हीच क्रेडिट सेल्स वेअर, नाही ओपनिंग स्टॉक तर आपल्याला विचारलेला आहे. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सुद्धा आपल्याला काढावं लागणार आहे. शिवाय परचेसेस तुम्हाला इथं माहिती होईल 90,000 आहे, त्यातनं 10,000 रिटर्न दिले म्हणजे 80. सेल्स जे आहे तेही काढता येईल. मग इथे आपल्याला ओपनिंग, हा क्लोजिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जो आहे ना तो त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू सोडवता येईल किंवा हे कॅल्क्युलेट करता येईल. आता बघा हे कॅल्क्युलेट करताना हा फॉर्म्युला आपण नंतर घेऊ. मग सुरुवातीला आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जो आहे त्याच्यावरून जाता येईल. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू, तर ते किती दिलेले त्यांनी, तर याच्यासाठी सांगितलेलं आहे 33.33% ऑफ कॉस्ट प्लस कॉस्ट सांगितले. आणि मग याच्यात तुम्हाला आता उलट पद्धतीने जावं लागेल. आता याच्यात आपल्याला बघा सेल्स जर प्राइस जर तुम्हाला दिली असेल, सेलिंगची प्राइस, तर सेलिंग प्राइस काढता येईल तुम्हाला. आपण यासाठी इथं आधी वर्किंग नोट करूयात, हा फॉर्म्युला नंतर लिहिलं तर चालेल. तर आधी आपण काय करूया, सेल्स काढूया. सेल्स काढताना बघा कशी येणार आहे, तर सेलची अमाऊंट जे आहे क्रेडिट सेल्स प्लस कॅश सेल्स म्हणजे आपली मिळणार टोटल सेल्स. क्रेडिट सेल्स दिले त्यांनी 50,000 प्लस कॅश सेल्स दिले 80,000, टोटल सेल्स झाली आपली 1 लाख. टोटल सेल्स आहे 1 लाख. आणि मग या 1 लाख वरती आपण काय करणार आहे, इथं जे दिले त्यांनी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढूयात आपण. ओके, याच्यामधून परत आपल्याला मायनस मात्र हे करावं लागेल, सेल्स रिटर्न. आणि मग लेस सेल्स रिटर्न किती दिलेत बघूयात आपण. सेल्स रिटर्नची अमाऊंट दिली, द टोटल सेल्स गुड्स रिटर्न 30,000. 30,000 गेल्यानंतर हे झाले टोटल सेल्स. आता आपल्याला बघणार आहे इथं नेट सेल्स म्हणता येईल आपल्याला. नेट सेल्स जी आहे आपली ती किती मिळाली आपल्याला 70,000. हे नेट सेल्स मिळाली 70,000. एकच मिनिट, सॉरी डिस्टर्ब झालं. तर हे बघा आपल्याला 50 प्लस 80 1,30,000 मायनस 30,000 इज इक्वल टू 1 लाख इज नेट सेल्स. आपल्याला नेक्स्ट काढायचंय कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड.
तर हे किती दिले बघा, आता लक्ष द्या. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जे आहे ते देताना त्यांनी पॉइंट मध्ये दिले 33.33% ऑफ कॉस्ट. पण मुळात तुम्हाला कॉस्ट प्राइस माहित नाहीये. कॉस्ट प्राइस जर माहिती नसेल तर मात्र हे थोडं वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जाईल. मग ते कसं करतात लक्ष द्या. यामध्ये तुम्हाला सेलची अमाऊंट काढण्यासाठी हे काय करावं लागणार लक्ष द्या. याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने याच्यात घ्यावं लागणार आहे, ते म्हणजे 33 प्लस कॉस्ट प्लस जर असेल तर याचा अर्थ असा होतो 33 म्हणजे आपण हे फ्रॅक्शन मध्ये जर लिहिलं तर 1/3 येतं. 33 म्हणजे काय येतं 1/3 ऑफ कॉस्ट. पण कॉस्ट प्राइस जर माहित नसेल, सेल्स वरती काढायचं असेल तर याचा अर्थ असा असतो दॅट मीन्स 1/4 ऑफ सेल्स. हे एक लक्षात घ्या. 1/3 ऑफ कॉस्ट म्हणजेच 1/4 ऑफ सेल्स, कारण ते क्रॉस होतं लक्षात घ्या. म्हणून मग याच्यामध्ये जर 1/4 ऑफ सेल्स जर असेल तर सेल्स प्राइस आपल्याला माहिती, म्हणून आपण इथे डायरेक्ट करूयात 1/4 इंटू सेल्स किती मिळाले आपल्याला 1 लाख. तर 1 लाख वरती 1/4 मायनस करायचे म्हणजे किती मिळणार आहे आपल्याला 25,000. हे लोडिंगची प्राइस झाली. मग हीच आपण परत ऍड केली तर कॉस्ट ऑफ जे आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड याला काय केलं जातं इथं, म्हणजे थोडक्यात इथं 1/4 च्या ऐवजी 3/4 घेतलं जाईल. किती घेतलं जाईल 3/4, आणि मग 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 75,000 येईल. मी थोडं रफ लिहितो हे दुसरीकडे. हे 75,000 एक ऍडिशनल पार्ट येतो याच्यामध्ये. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला मिळाला 75,000. ओके, आणि मग याच्यावरून आपल्याला आता ओपनिंग स्टॉक कडे जायचंय. याचाच फॉर्म्युला परत वापरायचा आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. मग आपण आता ती व्हॅल्यू लिहू. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाला आपल्याला 75,000 इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक तर आपल्याला काढायचं आहे म्हणून ओपनिंग स्टॉक आहे असं लिहू आपण, प्लस परचेसेस त्यांनी काय सांगितले बघा. परचेसेसची व्हॅल्यू देताना परचेस 90,000 पण त्यातून 10,000चा रिटर्न दिलाय, त्यामुळे 90,000 मधून 10,000 रिटर्नचे मायनस होणार. मायनस क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत पण किती दिलेली व्हॅल्यू बघूयात आपण. तर क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 12,000, म्हणून तेही आपल्याला काय करायचंय मायनस 12,000. तर हे अमाऊंट आता कॅल्क्युलेट करताना बघा 75,000 इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक आहे असं येईल प्लस 80,000 मायनस 12,000. नेक्स्ट परत 75,000 आता हे 80 मायनस 12 जे आहेत ते होईल ओपनिंग स्टॉक. आता 80 मायनस 12 जर काढलं तर आपण किती येईल बघा 68,000, आणि मग 75,000 मधून 68,000 मायनस झाल्यानंतर जे राहील व्हॅल्यू त्याला म्हणलं जाईल ओपनिंग स्टॉक. आणि मग हे फायनल आन्सर तुम्हाला इथं लक्षात येईल. ओपनिंग स्टॉक इज इक्वल टू किती येणार आहे हे 75,000 मायनस 68,000. आन्सर येईल 0007. तर 7,000 हीच ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू होईल. त्यामुळे याच्यातलं करेक्ट आन्सर आहे नंबर डी. ओके, तर बघा काय काय केलंय. थोडासा वेळ जातो याच्यामध्ये. काही कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला आधी नेट सेल्स काढावं लागणार आहे. नेट सेल्स काढण्यासाठी तुम्हाला क्रेडिट सेल्स प्लस नेट कॅश सेल्स मायनस रिटर्न अशा प्रकारे 50 प्लस 80 30,000 मायनस त्यातून 30,000 केले की 1 लाख मिळेल. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जो आहे तो 33 आणि 33% ऑफ कॉस्ट जर दिला असेल तर याचा अर्थ तो सेलिंग वरती. आता याच्यात पण खरं तर हे 3/4 1/4 कसं काढायचं याच्यात वेळ जातोय थोडा, म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय. जर समजा असं असेल 33 आणि 33% याचा अर्थ 3/4 ऑफ कॉस्ट जर असेल तर सेल्स वरती ते 1/4 होतं. 1/4 याचा अर्थ ती मूळ किंमत 1/4 ने वाढलेली, पण म्हणजे ऍक्च्युअली जे आहे ते मग 3/4 म्हणून त्याला इंटू 3/4 केलं जातं. 1 लाखच्या 3/4 जर अमाऊंट काढली तर ती 75,000 येईल. तर ही आता हे 1 लाखच्या 70 हे 25 ऍक्च्युअली 1/4 काढलं तर 25 येतं, त्याला इंटू 3 केलं 75,000. त्यामुळे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जो आहे तर 75,000 मिळाला. आणि मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाल्यानंतर पुढे आपण मग हा फॉर्म्युला जो आहे या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू टाकायच्यात. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. यावरून तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल.
चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. बाय प्रिपेरिंग विच ऑफ द फॉलोइंग अकाउंट्स आर इनकम्प्लीट रेकॉर्ड्स द अमाउंट ऑफ क्रेडिट सेल्स इज डिटरमाइंड. मला सांगितलं इनकम्प्लीट जर समजा असेल म्हणजे हा सुद्धा लेसन तुम्हाला FY मध्ये सध्या फर्स्ट सेमिस्टरला आहे. फायनल अकाउंट ऑफ इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम, याला सिंगल एंट्री सिस्टीम म्हणतात. पण सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये दोन पार्ट जे आहेत, एक कंपॅरेटिव्ह आणि दुसरा आहे तो म्हणजे कन्व्हर्जन मेथड. तर कन्व्हर्जनच्या रिलेटेड आहे. तर असं जर समजा इनकम्प्लीट रेकॉर्ड्स असतील तर या अशा इनकम्प्लीट रेकॉर्ड्स मध्ये काही इन्फॉर्मेशन मिसिंग असते, ते शोधण्यासाठी काही अकाउंट्स तयार करायला विचारले जातात. त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. काय सांगितलं? बाय प्रिपेरिंग विच ऑफ द फॉलोइंग अकाउंट्स फ्रॉम कम्प्लीट रेकॉर्ड्स इनकम्प्लीट रेकॉर्ड द अमाउंट ऑफ क्रेडिट सेल्स इज डिटरमाइंड. तर अमाउंट ऑफ क्रेडिट सेल जे आहे ते शोधण्यासाठी कोणता अकाउंट तयार करतात? तर ऑप्शन जर बघितले आपण तर प्रिपेरिंग टोटल क्रेडिटर्स अकाउंट तर नाही, कारण या क्रेडिटर्स अकाउंट मधून आपल्याला काय काय माहिती मिळतं ते मी इथं सांगतो. क्रेडिटर्स अकाउंट मधून आपल्याला बिल्स पेबलची अमाउंट माहिती मिळू शकते, ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स, त्याचबरोबर क्रेडिट परचेस ही इन्फॉर्मेशन मिळू शकते. कुठल्या अकाउंट मधून? क्रेडिटर्स मधून. दुसरा आहे प्रिपेरिंग टोटल डेटर्स अकाउंट. आता हे डेटर्स अकाउंट मधून काय काय माहिती मिळते बघा, ते मी इथं सांगतो. डेटर्स मधून ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स हे तर मिळतच. त्याचबरोबर दुसरे आहे म्हणजे कलेक्शन किंवा कॅश फ्रॉम डेटर्स. आपल्या डेटर्स म्हणजे कस्टमर कडून किती रक्कम मिळणार आहे ते एक समजतं. आणि तिसरे सगळ्यात महत्वाचं आणखी ते म्हणजे क्रेडिट सेलची अमाऊंट समजते. त्यामुळे तुम्हाला इथंच लक्षात येईल की जर क्रेडिट सेलची अमाऊंट शोधायची असेल तर त्यासाठी कोणता अकाउंट तयार केलं जातं? टोटल डेटर्स अकाउंट. त्यामुळे याच्यातलं करेक्ट आन्सर आहे बी नंबर. सी मधून बघा क्रेडिटर्स मधून काय काय माहिती मिळते तर ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स, क्रेडिट परचेस, बिल्स पेबलची. याच्यातून बिल्स रिसिवेबल पण मिळू शकतात. पुढे आहे ascertaining द बॅलन्स इन ट्रेडिंग अकाउंट अदर दॅन क्लोजिंग स्टॉक. तर नाही याचे संबंध क्लोजिंग स्टॉक सोडून बाकी ट्रेडिंग अकाउंट मधून आपल्याला डेटरचे अकाउंट समजेल, क्रेडिट सेल्स असं समजेल असं नाही. ascertaining द बॅलन्स इन डेटर्स अकाउंट अँड कॅश बुक. तर हे पण नाहीये, डेटरचा संबंध येतो पण कॅशबुकचा याच्यात संबंध येणार नाहीये, कारण कॅशबुक हे कॅश ट्रान्झॅक्शनच्या रिलेटेड असतात. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन याच्यात रॉंग आहेत. ओके, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. तर हे पण लक्षात ठेवा की क्रेडिटर्स अकाउंट मधून काय माहिती मिळते, डेटर्स मधून काय मिळते. चला नेक्स्ट क्वेश्चन डेप्रिशिएशनच्या रिलेटेड आहे. तर आता काय दिलं बघा, an asset is purchased for 50,000. 50,000 रुपये ही asset 50,000 रुपयाला परचेस केलेली. On which depreciation is to be provided annually according to the straight line method. पहिली मेथड जी आहे स्ट्रेट लाईन मेथड, याला SLM मेथड म्हणतो आपण शॉर्ट मध्ये SLM. ओके, म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट मेथड. द युजफुल लाईफ ऑफ द असेट इज 10 इयर. तर त्या असेटची युजफुल लाईफ जी आहे तीही सांगितली 10 इयर्स. अँड द रेसिडल व्हॅल्यू इन 10,000. आणि त्याची जी काही रेसिडल व्हॅल्यू आहे शेवटची ती 10,000 आहे, म्हणजे त्याला आपण स्क्रॅप व्हॅल्यू वगैरे म्हणतो. द रेट ऑफ डेप्रिशिएशन इज. तर तुम्हाला इथं क्वेश्चन लक्ष द्या, रेट वरती विचारलं, म्हणजे फक्त डेप्रिशिएशनची अमाऊंट नाही विचारली. जर डेप्रिशिएशनची अमाऊंट विचारली असती तर एक वेळ ते आपण सहज कॅल्क्युलेट करतात. रेट काढताना थोडासा परत आणखी कॅल्क्युलेशन पार्ट वाढणार आहे. तर आधी आपण त्यासाठी तुम्हाला अमाऊंट काढावंच लागणार आहे. अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन इज इक्वल टू कशी काढणार ते पण लक्ष द्या, कारण इथं आपण बाय कोणत्या व्हॅल्यू मेथडने काढतोय? SLM. SLM म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड. याचा अर्थ दरवर्षी त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण ओरिजिनल कॉस्ट वरती काढतो. देअरफॉर अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन इज कॉन्स्टंट. नाउ वी कॅल्क्युलेट cost price 50,000. Cost price of asset is 50,000 and rate of depreciation is years. Estimated life is 10 years. The formula काय येतो आधी आपण लिहू. फॉर्म्युला आहे depreciation is equal to original cost minus scrap value upon estimated life of an asset. Original cost is 50,000 minus scrap value is 10,000 upon estimated life is 10 years.
Therefore 50,000 minus 10,000, 40,000 upon 10 years is equal to 4,000. याचा अर्थ जे आहे लक्ष द्या, डेप्रिशिएशन पर इयर किती आली 4,000. पण आपल्याला फक्त हे डेप्रिशिएशन नाही विचारलेलं, आपल्याला विचारलेलं काय तर रेट ऑफ डेप्रिशिएशन. तर रेट ऑफ डेप्रिशिएशन काढताना काय केलं जाईल याचा एक परत फॉर्म्युला, रेट ऑफ डेप्रिशिएशन इज इक्वल टू काय केलं जाईल तर याच्यामध्ये बघा अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन, फॉर्म्युला लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. मग अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन आहे 4,000 अपॉन कॉस्ट प्राइस आहे 50,000 इंटू 100. कॅल्क्युलेट करूयात आपण, हे 4 झिरो इथले 3 आणि 10 झिरो गेला, 5 1 5 5 2 10, 4 इंटू 2 8% per annum. This is our answer, 8% per annum. Option number D is correct answer. Okay. समजलं? नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. The main objective of providing depreciation is to, तर depreciation जे आहे ते मेन प्रोव्हाइड करण्याचे मेन ऑब्जेक्ट काय, तर हा क्वेश्चन मला वाटतं आधी पण रिपीट झालेला आहे, याच्यात जास्त वेळ न घालवता आपण बघूयात. ऍक्च्युली डेप्रिशिएशनचं मेन ऑब्जेक्ट जे आहे ते आहे अलोकेट कॉस्ट ऑफ द असेट्सचं कॉस्ट जे आहे ते अलोकेट करणं. त्यामुळे मी याच्यात जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. मॅच लिस्ट 1 फायनान्शियल स्टेटमेंट अँड अकाउंट्स आहे विथ लिस्ट 2 स्पेशल मॅटर्स ऑफ असोसिएटेड विथ स्टेटमेंट अँड अकाउंट्स अँड सिलेक्ट करेक्ट आन्सर युजिंग द कोड गिवन बिलो. तर याच्यात आपण बघूयात आता करेक्ट आन्सर काय असणार आहे वगैरे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह आणि क्लब रिसिव्ड इन ऍडव्हान्स अकाउंट. तर हा क्वेश्चन पूर्णपणे नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्नच्या रिलेटेड आहे. लिस्ट 2 मध्ये रेव्हेन्यू, कॅश, लायबिलिटी अँड बॅलन्स शीट आणि ई नंबर जनरल रिझर्व्ह. तर बघा आता याच्यामध्ये कशा प्रकारे ऑप्शन मध्ये जाऊयात आपण. रिसीट अँड पेमेंट जे आहे यालाच कॅश अकाउंट म्हणतात, बी नंबर असणार आहे फर्स्टचं. आणि तुम्हाला इथे लक्षात ऑप्शन 1 2 3 आणि 4 जे दिले तर याच्यातलं 1चं काय असणार आहे बी नंबर. त्याचं कारण काय तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच हे कॅश अकाउंट कॅश बुकचाच प्रकार आहे, कारण कॅश बुकच्या लेफ्ट हँड साईडला रिसीट म्हणतात, राईट हँड साईडला पेमेंट म्हणलं जातं. नेक्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर या इन्कम अँड एक्सपेंडिचरला काय लिहितात तर ऑल रेव्हेन्यू आयटम्स लिहिले जातात. काय लिहिले जातात ऑल रेव्हेन्यू आयटम्स. ओके. नेक्स्ट डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह. डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह जे आहे ही अर्थात कुठलाही रिझर्व्ह असेल तर ते लायबिलिटी आहे, म्हणजे सी नंबर आन्सर असणार. आणि लास्ट क्लब रिसीव्ह सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. तर हे क्लब रिसिव्ड इन ऍडव्हान्स जे आहे ते सुद्धा हे कुठे लिहितात इन ऍडव्हान्स म्हणलं की लायबिलिटीच लिहितात. खरं तर हे दोन्ही लायबिलिटी जातात, पण याच्यामध्ये तुम्हाला मग आपल्याला असं लिहिता येईल डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह जे आहे ते लायबिलिटी आणि क्लब रिसीव्ह सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स हे सुद्धा आपण लायबिलिटीला बॅलन्स शीटलाच लिहिणार आहे, लायबिलिटी साईडलाच लिहितात. पण डी सी मेन ऑप्शन आहे तुमचं पहिलं मेन पाहिजे ते म्हणजे बी ए. ओके. तर बी ए सी आणि नंतर मग हे डी आपल्याला घेता येईल. त्यामुळे ऑप्शन नंबर बी ए सी डी ए नंबर ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. लक्षात आहे डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह आणि क्लब रिसिव्ड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स हे दोन्हीही लायबिलिटी आहेत आणि दोन्ही बॅलन्स शीटला येतात. त्यामुळे हे सी डी किंवा डी सी सुद्धा पण चालेल, पण मेन ए आणि बी जे आहे ते मात्र लक्षात घ्या, याच्यावरून तुम्हाला कन्फर्म काढायचंय ते ठरवता आलं पाहिजे. ई जो आहे तो जनरल रिझर्व्ह हा ऑप्शन याच्यातला कुठला नाहीच आहे, म्हणून आपण हा ऑप्शन बी ए मानतोय. ऍक्च्युली इथं बी ए इथं पण आहे, पण मग तिथं ई जे आहे ते रॉंग आहे. बाकी बी नाहीच, हे दोन पैकीच आपल्याला बघावं लागणार आहे, म्हणून इथं ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. काय दिलाय क्वेश्चन बघा. प्रॉफिट अंडर सिंगल एंट्री सिस्टीम ऑफ बुककीपिंग मीन्स. प्रॉफिट अंडर सिंगल एंट्री सिस्टीम ऑफ बुककीपिंगचा अर्थ काय होतो सांगितलंय. तर ऑप्शन जे दिलेत त्यामधून जाऊयात आपण. ऑप्शन प्रमाणे बघा एक एक क्वेश्चन. ऑप्शन डिफरन्स बिटवीन ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स अँड रिड्यूस बाय फ्रेश कॅपिटल इंट्रोड्यूस. तर प्रॉफिट अंडर सिंगल एंट्री सिस्टीम सांगितले डिफरन्स बिटवीन ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स, तर हे करेक्ट आहे.
प्रॉफिट जो आहे तो ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सचा डिफरन्स जो आहे तो आहेच आहे. रिड्यूस बाय फ्रेश कॅपिटल इंट्रोड्यूस, आणि फ्रेश कॅपिटल मुळे तो कमी होतो असं सांगितलंय. तर हे नाहीये ऍक्च्युली, यामुळे याला ए नंबर मानता येणार कारण याच्यात अजूनही आपल्याला घेतले पाहिजे होते. ड्रॉइंग वगैरे याचा काही संबंध आहे तोही, मग जर फ्रेश कॅपिटल घेत असेल तर ते ड्रॉइंगचा वगैरे पण संबंध घेतलं पाहिजे. ऍडिशनल कॅपिटल म्हणतात, हे रिड्यूस पण करतात नाही असं नाही. शिवाय ओपनिंग क्लोजिंग, फक्त पण एवढंच नाही की ओपनिंग आणि क्लोजिंग मधला डिफरन्स जो आहे तो नाहीये, इतर पण त्याच्यात गोष्टी आहेत, म्हणून आपण त्याला ए मानता येणार नाही आन्सर. ठीक आहे, बघू आपण पुढे दुसरं, डिफरन्स बिटवीन ओपनिंग नेट असेट्स अँड क्लोजिंग, तर पण नेट पाहिजे शब्द, क्लोजिंग नेट असेट्स ॲज इन्क्रीज बाय ड्रॉइंग अँड रिड्यूस बाय न्यू कॅपिटल इंट्रोड्यूस. आता याच्यात बघा तुम्हाला डिटेल मध्ये दिलंय, डिफरन्स बिटवीन ओपनिंग नेट असेट, क्लोजिंग नेट असेट्स. आता ओपनिंग आणि क्लोजिंग नेट असेट जे आहेत यांच्यातला डिफरन्स म्हणजेच कॅपिटल म्हणतात. त्यामुळे कॅपिटल मधला एक प्रकारे डिफरन्स काढला जाईल. त्याचप्रमाणे इन्क्रीज बाय ड्रॉइंग, ड्रॉइंग मुळे इन्क्रीज होणार, आणि रिड्यूस बाय कॅपिटल इंट्रोड्यूस, आणि नवीन जे कॅपिटल आणले त्याच्यामुळे कमी होतो. तर हे करेक्ट आहे, याच्यामध्ये डिटेल आहे. कारण लक्षात द्या, सिंगल एंट्रीनुसार प्रॉफिट कसा काढतात ते सांगतो मी तुम्हाला. क्लोजिंग कॅपिटल घेतलं जाईल आधी, घेतात, त्यानंतर प्लस ड्रॉइंग केलं जाते, नंतर काय करतात ड्रॉइंग ऍड करतात, लेस ओपनिंग किंवा ऍडिशनल आपण म्हणूयात ऍडिशनल कॅपिटल, आणि मग परत लेस ओपनिंग कॅपिटल. हे लेस केल्यानंतर जी अमाऊंट येईल याला म्हणतात प्रॉफिट. हा फॉर्म्युला आहे. आता वरच्या मध्ये पण त्यांनी सांगितले ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस, हा इथं मुळात त्यांनी लक्ष द्या ओपनिंग आणि क्लोजिंग कॅश बॅलन्स सांगितले, म्हणून हे पण रॉंग आहे. आपण मगाशी ते कॅश नाही नीट लक्ष दिलं, पण कॅश बॅलन्स असल्यामुळे ओपनिंग आणि क्लोजिंग, फक्त कॅश नाही, ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटल म्हणलं तर करेक्ट आहे. इथेही कॅपिटल शब्द वापरलेला नाही, पण असेट्स जे आहेत, असेट्स आणि नेट, क्लोजिंग नेट असेट, क्लोजिंग नेट, ओपनिंग नेट असेट्स, तर यांच्यातला जो डिफरन्स आहे त्यामुळे त्याला आपण कॅपिटल मानतो. प्रॉफिट शोन बाय ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर हे नाहीच आहे. सिंगल एंट्री सिस्टीम नुसार ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे बनवलं जातच नाहीत. लास्ट दिलं अमाऊंट ऑफ क्लोजिंग कॅश बॅलन्स ऍज रिड्यूस बाय एक्सपेन्सेस, तर हे सुद्धा नाही. त्यामुळे ऑप्शन बी आहे ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. ओपनिंग कॅपिटल 5,000, क्लोजिंग कॅपिटल 6,000, ड्रॉइंग 1,000, न्यू कॅपिटल इन्व्हेस्टेड 500, द प्रॉफिट ऑफ द इयर विल बी. आता जर सारखंच आहे क्वेश्चन, तर याच्यात परत मी तुम्हाला ते स्टेप सांगेल. सुरुवातीला काय केलं जातं नेहमी प्रॉफिट लॉस काढताना, क्लोजिंग कॅपिटल, त्याच्यामध्ये प्लस काय केलं जातं ड्रॉइंग, मग केलं जाईल लेस नंबर फर्स्ट ऍडिशनल कॅपिटल किंवा फ्रेश कॅपिटल म्हणलं जातं, आणि दुसरं आहे ते ओपनिंग कॅपिटल. हे लेस केल्यानंतर जे अमाऊंट येईल त्याला म्हणतात प्रॉफिट ऑर लॉस. तर आताच्या क्वेश्चन मध्ये आपण बघूयात. बघा काय होणार आहे, तर क्लोजिंग कॅपिटल 6,000 ते आधी घेतले जाईल, क्लोजिंग कॅपिटल, त्यात ऍड ड्रॉइंग 1,000, ड्रॉइंग 1,000, टोटल होणार आहे 7,000. नंतर ऍडिशनल कॅपिटल, ऍडिशनल कॅपिटल बघा दिलंय काय नाही काय, हा म्हणजेच न्यू कॅपिटल, ते किती 500, आणि ओपनिंग कॅपिटल आहे 5,000, म्हणजे 5,500 टोटल लेस होणार. हे दोन्ही मिळून आहे, म्हणजे किती राहणार अमाऊंट 1,500. हे 1,500 काय असणार आहे प्रॉफिट. त्यामुळे इथं ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपल्याला याच्यात आन्सर करेक्ट मानता येईल. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, which of the following are prepared by the organizations keeping only incomplete accounting records. बर, जे ऑर्गनायझेशन्स आहेत की जे इनकम्प्लीट रेकॉर्ड्स तयार करतात, म्हणजे सिंगल एंट्रीनुसार बुक्स मेंटेन करत असतील सिंगल एंट्री सिस्टीम नुसार, तर यापैकी कोणते अकाउंट्स तयार करतात. कॅश बुक, कस्टमर्स अकाउंट, डे बुक, ऑल ऑफ द दीज. तर बघा सिंगल एंट्री सिस्टीमने जर बुक्स मेंटेन केले असेल तर सगळ्यात त्यांचा मेन अकाउंट असतं कॅश बुक. शिवाय कस्टमर्स अकाउंट पण तयार करावं लागतात, सगळ्यांनाच करावं लागतात ते कुठल्याही, कारण कस्टमर म्हणजे कोणते तेही स्पेशली ऑन क्रेडिटने जर गुड्स सोल्ड केला असेल तर आपल्याला माहिती आहे की कस्टमर्स अकाउंट जे आहे त्यालाच म्हटलं जातं, म्हणजे डेटर्स अकाउंट पण म्हणतात.
तर ते मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण आपण गुड्स कोणाला सोल्ड करतोय, उधारीने, तेही ऑन क्रेडिटने, तर त्यांची नावं माहिती असणं गरजेचं आहे. जर आपण त्याचे नाव नाही लिहिले तर आपण परत गुड्सची अमाऊंट कोणाकडून मागणार हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे हे पण आहे. आणि डे बुक पण तयार करावं लागतात. याचाच अर्थ ऑल ऑफ दीज इज करेक्ट आन्सर. सगळेच बुक्स याच्यातले हे जे वरती सांगितलेत ते सगळे बुक्स यांना तयार करावेच लागतात. नेक्स्ट नंबर 12 काय दिलाय क्वेश्चन बघा. गिवन दॅट द व्हॅल्यू ऑफ फर्निचर ऑन 1193 रुपीज 8000, फर्निचर परचेस ड्युरिंग द इयर 4000. बस स्टार्टिंगचं फर्निचर किती 1119 ला 8000, नवीन परत फर्निचर आपण घेतलं 4000. सेल ऑफ फर्निचर ऑन नो लॉस नो प्रॉफिट, नो लॉस no profit basis is 2000 and the furniture is valued at 7000 on 31/12/1993. the depreciation for the year 1993 will be. तर हा पूर्ण क्वेश्चन आहे, डेप्रिसिएशन लेसनच्या रिलेटेड आहे. तर तुम्हाला हे डेप्रिसिएशन काढायचंय, कशा प्रकारे काढता येईल बघूयात आपण. बघा काय काय दिलंय. गिवन दॅट द व्हॅल्यू ऑफ फर्निचर, स्टार्टिंगला फर्निचर, ओपनिंग फर्निचर म्हणून आपण याला, ओपनिंग कॉस्ट किंवा ओपनिंग व्हॅल्यू फर्निचरची किती 8000. कुठे तर काय काय घडले ते बघा. फर्निचर परचेस ड्युरिंग द इयर 4000 म्हणजेच फर्निचर वाढणार. न्यू परचेस केलं ना, न्यू परचेस किती 4000 म्हणजे टोटल फर्निचर किती झाले आपल्याकडे आता 12000. नेक्स्ट सेल ऑफ फर्निचर ऑन नो लॉस नो प्रॉफिट बेसिस 2000. तर सेल केलंय म्हणजे लेस होणार. सोल्ड कसं सोल्ड केलाय 2000. नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे बुक व्हॅल्यू प्रमाणेच, बुक व्हॅल्यू आणि मार्केट प्राइस सेम असणार आहे अशा वेळेस. त्यामुळे आपण डायरेक्ट याच्यामध्ये 10000 आता त्याचा बॅलन्स राहिला. अँड द फर्निचर इज व्हॅल्यू ऍट रुपीज 7000 ऑन. आणि मग लक्ष द्या, हे सगळं झाल्यानंतर याची फायनल व्हॅल्यू त्यांनी मात्र किती सांगितलेली तर 7000. कधी त्याला क्लोजिंग म्हणलं जातं, क्लोजिंग व्हॅल्यू किती दिलेली 7000. याचा अर्थ काय, ऍक्च्युअली व्हॅल्यू त्याचा बॅलन्स आता सोल्व केल्यानंतर किती होता 10000. स्टार्टिंग 8000, नंतर 4000, टोटल फर्निचर झाले 12000चे, त्यातून 2000चे विकले म्हणजे राहिलं पाहिजे व्हॅल्यू किती त्याची 10000. पण त्याची व्हॅल्यू त्यांनी सांगितली 10 नाही, किती त्याची जर व्हॅल्युएशन केलं तर आता सध्या किती येत आहे क्लोजिंगला ऑन. कधी डेट सांगितली 31/12/1993 ला, ही होती 1/1/93 ला म्हणजे सुरुवातीला ओपनिंग म्हणलं जातं. क्लोजिंग बॅलन्स किती आला त्याचा 7000 क्लोजिंग व्हॅल्यू. मग याच्यातला जो डिफरन्स आला कितीचा 3000, याला म्हणतात डेप्रिशिएशन. नक्कीच ते डेप्रिशिएशन मानलं जातं. तर डेप्रिशिएशन इज ₹3000 इज आवर आन्सर. करेक्ट आन्सर आहे बी नंबर. हे कसं शोधलंय ते लक्षात आलंय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. The written down value of a plant is 6000. Written down value of a plant is 6000. The original value being 10000. Original value किती सांगितलेली 10000. म्हणजे त्याचे रिटर्न डाउन व्हॅल्यू आणि ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये फरक असतो. ओरिजिनल व्हॅल्यू याचा अर्थ ज्या किमतीला ती असेट परचेस केली त्याला ओरिजिनल कॉस्ट म्हणतात. परचेस प्राइस प्लस इन्स्टॉलेशनचे चार्जेस सगळे त्याच्यात ऍड केले जातात, त्याला ओरिजिनल कॉस्ट म्हणतात. तर हे ओरिजिनल कॉस्ट दिलेली किती तुम्हाला त्यांनी सांगितलेली 10000. पण त्याची आता सध्या व्हॅल्यू किती 4000. रिटर्न डाउन व्हॅल्यू. रिटर्न डाउन व्हॅल्यू याचा अर्थ काय तर डेप्रिशिएशन दरवर्षी मायनस होऊन आलेलं बॅलन्स. म्हणजे समजा सुरुवातीला 10000 त्याची काय होती व्हॅल्यू, मग पहिल्या वर्षी समजा काही 2000 आणि डेप्रिशिएशन झालं असेल मग राहिले 8, परत 2000 व्हॅल्यू डेप्रिशिएशन झालं, दुसऱ्या वर्षी पुन्हा व्हॅल्यू कमी झाली 8, 2 मग राहिली 6. अशा प्रकारे आज त्याची व्हॅल्यू सध्या 6000 आहे असा अर्थ होतो. इट इज सोल्ड फॉर 12000 आणि ही मात्र कितीला विकलेली 12000 रुपये किमतीला विकली. ड्युरिंग द करंट फिनान्शियल इयर या वर्षी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू इन दिस रिगार्ड. तर याच्या रिलेटेड तुम्हाला सांगितलं याच्यातलं खालीलपैकी काय खरंय. तर बघूयात आपण. लक्ष द्या. आता इथं नॉर्मली बऱ्याच जणांच्या डोक्यात असं येतं किंवा असं समजलं जातं की 10000 रुपयाची प्लॅन्ट जे आहे 10000 रुपये किमतीचं ते 12000 विकले म्हणजे 2000 रुपये प्रॉफिट झाला असं समजलं जातं. 2000 प्रॉफिट वगैरे. पण हे रॉंग आहे. प्रॉफिट 2000 तर होऊ शकत नाही. मग प्रॉफिट किती होतं ते बघा.
आता सध्या त्याची व्हॅल्यू किती 6000. मग जर 6000 व्हॅल्यू असेल आणि जर ती 12000 विकली असेल तर मग तुम्हाला लक्षात येईल जो डिफरन्स आहे 6000 हा प्रॉफिट झाला. पण तो कोणता प्रॉफिट आहे, कारण इथं पण तुम्हाला बघा 6000 प्रॉफिट, इथेही प्रॉफिट दिलाय, पण मग तो रेव्हेन्यू आहे की कॅपिटल, हे 12000 प्रॉफिट होऊ शकत नाही. कारण हे प्रॉफिट कसं काढतात ऍक्च्युअली लक्ष द्या, ओरिजिनल कॉस्ट मायनस त्याचं आतापर्यंत झालेलं डेप्रिशिएशन, मग मिळते मार्केट प्राइस, त्यातून परत सेलिंग प्राइस मायनस करायची आणि मग मिळतो आपल्याला प्रॉफिट. हे स्टेप आहे, लक्षात घ्या, हे फॉर्म्युला आहेत. त्याची ओरिजिनल कॉस्ट किती होती 10000. पण आपल्याला डेप्रिशिएशन माहित जरी नसलं तरी आज त्याची व्हॅल्यू किती सांगितली, रिटर्न डाऊन व्हॅल्यू WDV, रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणजे आजची व्हॅल्यू, म्हणजे त्याला मार्केट प्राइस म्हणतात, किती 6000. याचा अर्थ त्याच्यावरती 4000 आणि डेप्रिशिएशन हे आधी झालेलं आहे, हे आपण काढू शकतो. आज त्याची व्हॅल्यू किती होती 6000, मग 6000 ही त्याची व्हॅल्यू आहे, विकले कितीला 12000, म्हणजेच काय झालं जास्त किमतीला विकलं ना, म्हणून मग इथं काय होतं प्रॉफिट होणार आहे किती 6000. तर आन्सर प्रॉफिट आहे, पण परत त्यांनी कन्फ्युजन वाढवलं, त्या 6000 प्रॉफिटला तुम्ही कॅपिटल प्रॉफिट म्हणायचं की रेव्हेन्यू. तर मुळात लक्ष द्या, असेटची व्हॅल्यू वाढली, ते 12000 रुपये जे आहेत ते काय झाले, असेटची व्हॅल्यू वाढली होती. त्यामुळे तुम्हाला हे जे 6000 आहेत याला काय म्हणता येईल, तर अर्थात हे 6000 जो रुपये आपल्याला मिळालेत, प्रॉफिट झालाय तो असेट्स विकून झाला, आणि असेटला आपण कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणतो, म्हणून त्याच्यातून मिळणारा जो प्रॉफिट आहे त्याला अर्थात कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतात. त्यामुळे याचं आन्सर करेक्ट आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, नेक्स्ट 14 नंबर काय दिलाय क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय सांगितलंय, वाईल प्रिपेरिंग द annual financial statement the balance of prepaid rent account should be treated as the balance of a dash dash. तर ज्यावेळेस तुम्हाला अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फायनल अकाउंट तयार करायचे त्यावेळेस प्रीपेड रेंट अकाउंट जो आहे, प्रीपेड रेंट अकाउंट, तो काय समजायचे यापैकी. प्रीपेड रेंट अकाउंट दिला, प्रीपेड रेंट. आता रेंट हा एक्सपेन्सेस आहे, प्रीपेड म्हणजे हा थोडक्यात प्रीपेड एक्सपेन्सेसचा टाइप आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. तर या प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंटला तुम्ही कोणता याच्या संबंधित विचारलंय, काय विचारलंय, हा पर्सनल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे की डिफर्ड एक्सपेंडिचर अकाउंट आहे असं विचारलंय. तर एक लक्षात घ्या, अकाउंटचे जे मेन 3 टाइप्स आहेत, ओके, कोणकोणते, पर्सनल, रिअल, नॉमिनल. तर आपल्याला माहिती रिअल म्हणजे कोणता असतो, असेटच्या संबंधित आहे, त्यामुळे हे नसणार आहे याचा आन्सर. नॉमिनल अकाउंटच्या संबंधित जे आहे त्याला काय म्हणतात, सॉरी, नॉमिनल काय संबंधित असणार आहे, तर तो एक्सपेन्सेसच्या संबंधित असतो आणि इन्कम, एक्सपेन्सेस आणि इन्कम. पण मुळात हा एक्सपेन्सेस प्रीपेड आहे, प्रीपेड एक्सपेन्सेसला ऍक्च्युअली आपण असेट मानतो, पण म्हणून असेट म्हणून रिअल याचा आन्सर नाही होता, हे पण लक्षात घ्या. कारण तुम्हाला एक लक्षात घ्या, 3 टाइप्स मध्ये पर्सनल अकाउंट जो आहे, पर्सनल अकाउंट, तर हे पर्सनल अकाउंटचे पण परत 3 टाइप्स पडतात, ते समजलं पाहिजे, मग तुम्हाला हे लक्षात येईल. पर्सनलचे 3 टाइप कोणते, एक नॅचरल पर्सनल अकाउंट, दुसरा आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, आणि तिसरा आहे रिप्रेझेंटेटिव्ह. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, असे 3 टाइप्स आहेत. नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे फक्त नेम ऑफ पर्सन, व्यक्तींचे जर नाव असेल तर त्याला नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणतात, जसं की राम अकाउंट, श्याम अकाउंट. आर्टिफिशियल याचा अर्थ नेम ऑफ कंपनी किंवा ग्रुप ऑफ कंपनी, नेम ऑफ कंपनी, नेम ऑफ फर्म, म्हणजे जसं की समजा इन्फिनिटी स्पर्धा अकॅडमी किंवा काही कॉलेज असतील समजा, किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, हे फर्म आहेत असे. रिप्रेझेंटेटिव्ह याचा अर्थ काय, तर हे ऍक्च्युली अनेक समूहाला, ग्रुप ऑफ पर्सन्सला रिप्रेझेंट करत असतात. जसं की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय, तर ज्यांना ज्यांना अजून पैसे द्यायचे त्या सगळ्या व्यक्तींची नावं असतात, पण ते हाईड केलेले असतात, म्हणून त्याला पर्सनल अकाउंट म्हणतात. मग यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, सगळे आउटस्टँडिंग इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम, कॅपिटल ड्रॉइंग, हे सगळे याच्यात येतात. त्यामुळे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, ओके, म्हणजेच काय येतं, ऑल प्रीपेड एक्सपेन्सेस, त्याचबरोबर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, म्हणजे प्रीपेड आणि आउटस्टँडिंग हे सगळे आयटम जे आहेत, मग ते एक्सपेन्स असू दे किंवा इन्कम, याला सगळ्याला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणतात. म्हणजेच यामधला आन्सर जे आहे ते ए नंबर करेक्ट आहे.
पर्सनल अकाउंटचाच हा टाइप आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. On January 1, 1992, there was a balance of 4,000 in plant and machinery account. An addition of 2,000 was made on July 1, 1992. Accounts were closed for the year on 31st December 1992. If depreciation was charged at 10% per annum, the balance in the plant and machinery account on the closing date would be. तर तुम्हाला हा डेप्रिसिएशनच्या रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे. तर यामध्ये आपण क्वेश्चन बघा कशा प्रकारे सॉल्व्ह केला जाईल. आन्सर सोपं आहे. तसं काय सांगितलं नाही की ओपनिंग बॅलन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी किती दिलेले 4,000. ओपनिंग म्हणजे सुरुवातीला किती दिले त्यांनी 4,000. पुढे सांगितलं अँड ऍडिशन ऑफ 2,000 वॉज मेड ऑन. आता हे ओपनिंग म्हणजे सुरुवातीला असतं ना, ते पण कधी येतं लक्ष द्या. ओपनिंग बॅलन्स म्हणजे स्टार्टिंगला. ओपनिंगचा अर्थच काय होतो स्टार्टिंग. म्हणजेच कोणत्या डेटला तर डेट 1 जानेवारी 1 म्हणजे स्टार्टिंगला. पुढे सांगितलंय प्लस न्यू परचेस करतोय आपण. ऍडिशनल परत परचेस केलेत. कधी परचेस केलेत तेही बघू आपण. ऑन कधी सांगितले 1 जुलै 1992 ला किती रुपयाचे 2,000. टोटल आपल्याकडे किती झाले 6,000 चे सध्या प्लांट अँड मशिनरी. अकाउंट्स वेअर क्लोज 31 डिसेंबरला इयर संपतं. ही डेप्रिशिएशन चार्ज आहे 10%. आता आपण याच्यावरती 10% डेप्रिशिएशन काढणार आहे आणि मग त्यांनी सांगितले क्लोजिंग व्हॅल्यू किती. आता बरेच जण याच्यात चूक काय करतात, क्लोजिंग डेप्रिशिएशन 10% काढायचे डायरेक्ट 6,000 वरती 10% काढतात. 600 येईल. 600 मायनस केलं की मग काय होणार तर 5,000 मधून 6,000 मधून 600 मायनस केले की 5,400. ऑप्शन नंबर बी लिहितात आणि मग हे ऑप्शन रॉंग आहे. चुकलं. काय झालं चूक काय झाली तर तुम्ही डेप्रिशिएशन 6,000 वरती 10% काढलेलं करेक्ट आहे. पण 6,000 जे डेप्रिशिएशन असेट दिसतीये जी व्हॅल्यू ती मुळात 6,000 जे असेट्स आहे ती असेट्स एकच नाहीयेत. 2 प्लांट अँड मशिनरी 2 वेळा घेतलेले आहेत. एक प्लांट अँड मशिनरी जी आहे की जी स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. डेप्रिशिएशन कधी काढतात तर डेट लास्ट डेटला 31 डिसेंबरला. त्यामुळे 31 डिसेंबरला डेप्रिशिएशन आपण काढणार. त्यावेळेस आपल्याकडे किती असेट्स आहेत प्लांट अँड मशिनरी किती टाईपच्या 2. एक आहे 4,000 रुपये किमतीची की जी सुरुवातीपासून आहे आणि एक 2,000 रुपये किमतीची की जी मध्येच घेतलेली आपण 1 जुलैला. त्यामुळे या दोन्ही मशिनरीचा यूज जो आहे तो इक्वल नाही या वर्षातला. तर आपल्याला डेप्रिशिएशन काढताना किती वापर झालाय तेही बघायचं असतं. त्यामुळे या डेप्रिशिएशनचे तुम्हाला 2 पार्ट करावे लागतील. ते बघा लक्ष द्या कसे. एक आहे ओपनिंग आणि दुसरा जे नवीन घेतलंय ते त्याला ऍडिशनल म्हणून आपण किंवा न्यू. आता ओपनिंग वरती तुम्ही काढू शकता 4,000 वरती 10% नुसार किती येणार आहे याच्यानुसार तर 400 रुपये. आणि ते फुल इयरचं घेतलं जातं कारण ओपनिंग म्हणजे स्टार्टिंग टू एंड पर्यंत वापरले वर्षभर वापरले त्यामुळे डेप्रिशिएशन सुद्धा फुल एनम घेतलं जाईल 400 रुपये. ऍडिशनल मात्र कितीचे घेतले 2,000. त्याच्यावरती जर 10% ने आपण काढलं तर 200 येईल. पण हे 200 किती महिन्याचे असणार आहेत पूर्ण वर्षभराचे. आता हे घेतलंय कधी ते बघायचं. 1/7/1992 तर 7 पासून काउंट करावं लागेल. 7, 8, 9 पुढे 10, 11 आणि 12 तर महिने किती झाले 6 मंथ्स. तर 6 महिने म्हणल्यानंतर परत इंटू 6/12 6 1 जार 6 6 2 जार 2 1 जार 2 याचा अर्थ याच्यावरती डेप्रिशिएशन किती येणार फक्त 100 रुपीज येणार आहे. 200 रुपये वर्षाचे तर 6 महिन्याचे 100. मग टोटल डेप्रिशिएशन किती झाले तर 400 प्लस 400 ओपनिंगचे प्लस ऍडिशनल वरती खरं 200 होतात 2,000 वरती 10% पण ते वर्षभरात जे होतात 6 महिन्याचे हे आपण पूर्ण 12 महिन्याचे घेतो हे 6 महिन्याचे घेतात. तर टोटल डेप्रिशिएशन फक्त 500 घेतले जाईल आणि म्हणून मग जी व्हॅल्यू राहील 5,500 हे असणार याची क्लोजिंग व्हॅल्यू किंवा क्लोजिंग कॉस्ट किती 5,500. तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. तर डेप्रिशिएशन काढताना इथं फक्त तुम्हाला दोन्हीचे यूज किती झालं ते बघायचं बाकी काही जास्त अवघड नाहीये. तर हे प्रत्येक लेसन मध्ये साधारणतः 12वीच्या पण आहे किंवा फायनल अकाउंट लेसन जो आहे 11वी त्याच्यात पण आहे. प्रत्येक लेसन मध्ये हे 12वीचे तर येणारच आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर नेक्स्ट. एक्स स्टार्टेड बिझनेस विथ अ कॅपिटल ऑफ 20,000. एक्स ने बिझनेस सुरू केला कसा 20,000 कॅपिटल घेऊन. पुढे अँड परचेस गुड्स वर्थ ₹2,000 ऑन क्रेडिट. गुड्स परचेस केलेला आहे 2,000 चा कसा ऑन क्रेडिट.
दिस ट्रान्झॅक्शन मे बी एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ अकाउंटिंग इक्वेशन्स की सच आहे. तर अकाउंटिंग इक्वेशन जे आहे ना त्याचं तुम्हाला मग फॉर्म्युला माहिती पाहिजे. अकाउंटिंग इक्वेशन काय आहे ते लक्षात द्या. असेट इज इक्वल टू अकाउंटिंग इक्वेशन जे आहे ते कसं सांगितलेलं आहे, तर असेट इज इक्वल टू लायबिलिटी किंवा कॅपिटल म्हणलं तर चालतं, कॅपिटल प्लस लायबिलिटी असा याचा फॉर्म्युला आहे. असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. आता बघा बिझनेस स्टार्ट केला, पहिलं वाक्य बघू आपण. कॅपिटलने सुरुवात केला म्हणजे बिझनेस मध्ये 20,000 रुपये येणार. कसे येणार आहे तर हे कॅपिटल आहे ओनरचे, लायबिलिटी मात्र त्यावेळेस 0 असं इक्वेशन बनतं पहिलं. पुढे ट्रान्झॅक्शन दुसरा काय झालं, अँड परचेस गुड्स वर्थ ₹2,000. आता गुड्स ज्यावेळेस परचेस केला जातो त्यावेळेस साहजिकच आपल्याला माहिती गुड्स परचेस करतोय, तो गुड्स हा सुद्धा काय आपलं असेट आहे. त्यामुळे गुड्स जर परचेस केला किती रुपये सांगितलंय 2,000चा, तर मग 2,000 ने आपली असेट्स वाढणार. असेट्स आपली इन्क्रीज होणार म्हणजे असेट किती झाली 22,000. पण कसे परचेस केले ते महत्वाचं आहे. ऑन क्रेडिट म्हणजे हे पैसे दिलेले नाही. जर कॅश नाही असतं लगेच मायनस झाले असते 2,000ची. त्यामुळे ऑन क्रेडिट जर परचेस केलं असेल तर ते रक्कम आपल्याला भविष्यात द्यावे लागणार आहे, म्हणजेच लायबिलिटी आपली इन्क्रीज झाली. म्हणजे इथं व्हॅल्यू बघा इक्वेशन कसं तयार झालं, तर 20,000 कॅपिटल आहे प्लस 2,000 काय झालं मग आपलं लायबिलिटी. त्यामुळं इक्वेशन जे आहे ते तुम्हाला इथं असं मिळेल 22,000 असेट इज इक्वल टू कॅपिटल आहे 20,000 प्लस लायबिलिटी आहे 2,000. तर हे अकाउंटिंग इक्वेशन याच्यात तयार झालं. असं इक्वेशन इथं तुम्हाला कुठे दिसतंय बघा, तर 22,000 इज इक्वल टू 20,000 प्लस 2,000. ओके, याप्रमाणे हे आन्सर ए करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. A business entity has assets of 26,000 and liability of ₹6,000. Owner's equity in this case. एकदम सोपा बेसिक क्वेश्चन आहे. काय विचारलंय त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. अगदी सोपा क्वेश्चन आहे तसं. The business entity has asset 26,000, liability 6,000. तर ओनर्स इक्विटी म्हणजेच कॅपिटल. तर हे पण आताच आपण फॉर्म्युला बघला, असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. असेट्स आहे 26,000 इज इक्वल टू लायबिलिटी आहे 6,000 प्लस कॅपिटल म्हणजे त्याला काय म्हणतात ओनर्स एंटायटी. तर ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं काय होणार आहे बघा 26,000 मायनस 6,000 इज इक्वल टू कॅपिटल. आणि याचाच अर्थ म्हणून मग काय होणार कॅपिटल. कॅपिटल म्हणजेच काय तर ओनर्स कॉन्ट्रीब्युशन, ओनर्स इक्विटी किती दिलेली मग किती येणार 20,000 इज करेक्ट आन्सर. सी नंबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. मार्केट प्राइस ऑफ ऍक्च्युअल कॉस्ट विच एवर इज लेस इन द जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल फॉर व्हॅल्युएशन ऑफ. तर हे जे काही मार्केट प्राइस आणि ऍक्च्युअल कॉस्ट याच्यामधून जी किंमत कमी घेतली जाते, मार्केट प्राइस अँड पाहिजे शब्द ऑफच्या ऐवजी अँड ऍक्च्युअल कॉस्ट विच एवर इज लेस. तर या दोन्ही मधून जी कमी घेतली जाते, हे जनरली प्रिन्सिपल जे आहे ते कशाचं व्हॅल्युएशन करण्यासाठी वापरलं जातं, करंट असेट्स की फिक्स असेट की स्टॉक इन ट्रेड. तर अर्थात हे स्टॉक जो आहे ते स्टॉक इन ट्रेडचं व्हॅल्युएशन करण्यासाठी वापरलं जातं. ओके, त्यामुळे याचं आन्सर नंबर 1 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड्स गिवन बिलो. रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट. अगदी सोपा क्वेश्चन आहे हा, बेसिक आहे 11th मधला. काय क्वेश्चन आहे, कशाच्या संबंधित आहे, तर हे 3 अकाउंट आहेत की जे ट्रॅडिशनल अप्रोच म्हणतो आपण, त्यानुसार टाइप्स ऑफ अकाउंट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आणि इकडे काय दिलेत प्रिन्सिपल दिलेत म्हणजे रूल दिलेत. तर हा अगदी कॉमर्स मधल्याला सहज कधीही झोपेतून उठवलं तरी पण येणारा हा क्वेश्चन आहे. कारण रूलच असे आहेत की पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम ऑर गेन्स. त्यामुळे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल पर्सनल अकाउंटचा रूल आहे किंवा रिअल अकाउंटचा रूल काय डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर अँड क्रेडिट ऑल इन्कम. आणि पर्सनल अकाउंटचा डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. तर BCA हे आन्सर आहे. BCA ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर मित्रांनो आज आपण लाईव्ह सेशन नंबर 13 पाहिलंय. सॉरी हा अकाउंट. तर नेक्स्ट सेशन आपण
नेक्स्ट लेक्चरला बघूया.